या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राधानगरी तालुक्यातील धामणी प्रकल्प उभारणीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे बाधित होणाऱ्या राई धरणग्रस्त लोकांना राहण्यासाठी जवळच माळावर नवीन वसाहतीचं बांधकाम चालू आहे. बांधकाम चालू असताना या ठिकाणी बिबट्याचं एक पिल्लू धावत आलं. मजुरांना प्रथमदर्शी लांबून पाहताना ते मांजराचं पिल्लू आहे असं वाटलं, परंतु जवळ आल्यानंतर ते बिबट्याचं पिल्लू असल्याचं स्पष्ट झालं. गगनबावडा आणि राधानगरीच्या सीमेवर असणारे धामणी धरण दाजीपूर अभयारण्याला लागून आहे. त्यामुळे अनेक वन्य प्राणी या परिसरात दिसून येतात. गेल्या अनेक दिवस बिबट्याच्या भीतीच्या छायेत या परिसरातील लोकांचा वावर आहे. बोरबेट या ठिकाणी बिबट्यानं बैलाला मारलं होतं. या परिसरात अनेक गावात बिबट्यानं हल्ले केले आहेत. आता बिबट्याचं पिल्लू सापडल्यानं पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. बांधकाम मजूर दत्तात्रय पालव यांनी वन विभागाला तात्काळ माहिती दिल्यानंतर वन विभागाचे अशोक संगपाळे आपल्या टीमसह तिथं दाखल झाले. त्यांनी बिबट्याचं पिल्लू ताब्यात घेतलं असता मादीपासून वेगळं झाल्याने ते अशक्त झाल्याचं निदर्शनास आलं. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या पिल्ल्या शेळीचं दूध पाजून आधार देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वनरक्षक अशोक संगपाळे यांनी कोल्हापूर येथील रेस्क्यू टीमला पाचारण केलं. बिबट्याच्या मादीचा वेध घेण्यासाठी पिलाला ठेवलेल्या ठिकाणी कॅमेरे लावले आहेत. खबरदारी म्हणून परिसरातील लोकांनी रात्री अपरात्री घराबाहेर पडू नये असं आवाहन वन विभागानं केलंय. बिबट्याच्या पिलास ड्रोन कॅमेरासह स्थिर कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली ठेवलं आहे. मादी बिबट्याला पकडून पिलासह सुरक्षित ठिकाणी जंगलामध्ये सोडण्याचं वन विभागाचं नियोजन आहे.